सरकारी अधिकाऱ्यांचा निर्ढावलेपणा पुन्हा एकदा मात्र समोर येतोय। अजित पवारांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं। मात्र दादांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांमध्येच मंत्रालयात फायलींवर सह्या होत होत्या। अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला। शासकीय कार्यालयांना सुटी देण्यात आली, तरीही 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। अजित पवारांच्या मृत्यूदिवशीच 7 शाळांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यावरही संध्याकाळी 6:30 तसंच 7 वाजताही फायलींवर सह्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ही प्रक्रिया स्थगित होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्र रोखून धरली होती। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आपण। 28 जानेवारी रोजी दुपारी 3:09 प्रमाणपत्र देण्यात आलं। ती शाळा श्री माता कन्यका सेवा संस्था, सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ। 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं। 28 जानेवारी रोजीच एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। त्यामुळे सगळा गैरप्रकार झालाय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 29 आणि 30 जानेवारीला देखील मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नव्हतं। मात्र केवळ 4 दिवसात 75 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले। अनेक शाळांना शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 6:45 तसंच 6:58 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। 75 पैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत। त्यांनाही 29 जानेवारी या एकाच दिवशी अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणावर प्यारे खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। देखिए, महाराष्ट्र के लिए बड़ी शर्मनाक घटना है, क्योंकि मैं खुद अजित दादा पवार जी से मिला था और महाराष्ट्र की जितनी भी अल्पसंख्यक स्कूलें हैं उनके बारे में उनको बताया था कि 95% जो स्कूलें हैं वो बोगस है। वो बच्चों को पढ़ाती नहीं, सिर्फ और सिर्फ अपने परिवार को नौकरी देने के लिए और टीचरों से 30-30, 40-40 लाख रुपए प्रति टीचर से लेने के लिए ये स्कूलें बनाई गई है। यहाँ पे अगर आप देखें तो बच्चों को एजुकेशन नहीं मिलता। अगर आप महाराष्ट्र की 8,500 स्कूलें का अगर डेटा निकालोगे तो इसमें से 95% स्कूलें कुछ भी नहीं कर रही। वो सिर्फ अपने रिश्तेदारों को, अपने परिवार के लोगों को जॉब देने का काम कर रही है। क्योंकि इन्होंने जो एक कर्मकांड किया, जो आर्टिकल 29 और 30 का जो गैर वापर कर रहे, इनको जो आर्टिकल 29 और 30 का अधिकार जो मिला है कि वो किसी को भी अपॉइंट कर सकते। मैंने इसके लिए एक याचिका भी मैं डाल रहा हूँ सुप्रीम कोर्ट में। अशा प्रकरणाची चौकशी व्हायला हवी। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी अंबादास दानवेंनीही केली आहे। अजित दादांचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यावेळेस मंत्रालयात कसा काही प्रकार समोर आला आहे। अजित दादांचं जे अल्पसंख्याक विभागाचं खातं होतं त्यामध्ये जे आहे ते एका अधिकाऱ्यानं परस्पर प्रमाणपत्र वाटप केलं। राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटप केलं। अशा प्रकारची चौकशी आहे। याला तर टाळूवरचं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी। आणि याच संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे काय म्हणतात पाहूया। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर 2 दिवसांचा दुखवटा देखील राज्यात होता आणि याच काळादरम्यान त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग होता आणि या अल्पसंख्याक विभागातून काही मला तर वाटतं काय ते प्रकरण आहे मलाही एक्झॅक्ट माहिती नाही। मी बातमी तुमच्यासारखी वाचली, मी ते प्रकरणाची माहिती घेऊनच बोलतो।